नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी चाललो एका ब्रेकडाऊन लोकेशनवरती। आरवलीत आहे बस आहे ब्रेकडाऊन 3016। तिला स्टार्टिंग इश्यू आहे। ड्रायव्हरचा फोन आला होता मला की गाडी रात्री लाईट थोडी कमी होताहून गाडी बंद पडली। तर बघूया तिचा, मला शक्यतो वाटतं तिचा अल्टरनेटर फेल झाला असणार आहे, कारण जेव्हा अल्टरनेटर फेल होतो तेव्हा बॅटरीचा सप्लाय कमी होत येतो। तर त्यांनी जास्त क्रँक केले नाही, शक्यतो ती गाडी स्टार्ट जर झाली तर गाडी ती चालू करून शोरूमला घेऊन येणार। बघूया तर काय झाले त्या बसवरती। चालूया आपण। ही आहे बस, बघा ही लाईट कमी होऊन स्टार्ट व्हायची बंद झाली। ही माझी सर्व्हिस व्हॅन आहे साईडला। तर बघूया याच्यात व्होल्टेज बॅटरीचं किती दाखवते। क्लस्टरवरती दाखवते, ह्या गाड्यांना जी क्लस्टरवरती बॅटरीचं व्होल्टेज दाखवतं क्लिअरली किती आहे व्होल्टेज आहे। तर बघूया किती आहे। तर ह्याच्यात 23 व्होल्टेज दाखवते बॅटरीचं। तर ही गाडी स्टार्ट झाली, त्या 23 व्होल्टेजमध्ये गाडी स्टार्ट झाली। तर मी विचार केला त्याला तिथे रस्त्यात राहण्यापेक्षा शोरूममध्ये सेफ राहील, म्हणून गाडी स्टार्ट करून शोरूमला आणायचा विचार केला। ड्रायव्हरही तयार झाला, तो बोलला तिथे शोरूमला नाश्ता बिष्टा करून, म्हणून गाडी मी घेऊन शोरूमला निघालो। आणि माझा एक मेकॅनिक त्यामध्ये गाडीमध्ये बसवला, बसमध्ये त्या, कारण मला ते चेक पण करायचं होतं, एक ट्रायल पण होईल म्हणून त्या मी माझं मेकॅनिक बसवलं त्याच्यात। आणि मी मागून व्हॅन घेऊन मागे चाललेलो। तर चेक करणार होतो त्याच्यात की ती अल्टरनेटरची जी लाईट आहे, अल्टरनेटरचे व्होल्टेज जे बॅटरी क्लस्टरला आपल्याला दाखवतं ते तेवढंच 24 राहते का कमी होते का वाढतं ते। तर मी त्याला सांगितलं चेक राऊंड जात होता चेक करायचं व्होल्टेज किती आहे। तर शोरूमला तर गाडी लावली आहे 1 नंबर बेला। तर बघूया आता त्याची बॅटरी व्होल्टेज किती आहे। बॅटरी व्होल्टेज जर 25 झाली असेल तर 24-25 असेल तर अल्टरनेटर फॉल्ट नसणार आहे। जर का अल्टरनेटर फेल्ड असेल तर बॅटरीचा व्होल्टेज गॅरंटी कमी झाला असणार आहे। शक्यतो तुम्ही जेव्हा चेक केला तर तेव्हा 23 होता, आता पाहूया किती आहे। हे आपलं आहे बोनेटवरचं खोलून मध्ये ठेवलेलं आहे। वायरिंगवर फ्यूजवर चेक केला अल्टरनेटरचा काय बाद आहे काय। तर आता क्लस्टरला बघतो मी, क्लस्टरला व्होल्टेज किती दाखवते बॅटरीचं। तर चावी ऑन केली आहे, वेट करा थोडा। क्लस्टरचं बघा, हे बघा 21 व्होल्टेज आले, याचा अर्थ अल्टरनेटर बॅटरी चार्ज करत नाही आहे। त्यामुळे आता आपण अल्टरनेटर खोलून तो अल्टरनेटर सर्व्हिस करून पुन्हा या बसला फिट करणार आहोत। बघूया, कारण तो रात्रभर ड्रायव्हर त्रासून असल्यामुळे काम पटापट करून त्याला आपल्याला गाडी ऑन रोड करायची आहे, म्हणून मी लगेच मेकॅनिकला आपल्या पोरांना सांगितलं घ्याचा अल्टरनेटर खोलूया पटापट। तर अल्टरनेटर खोलायला स्टार्ट केला आम्ही। अल्टरनेटर खोलण्याआधी बॅटरीची वायर काढायची असते, कारण अल्टरनेटरला मागे एक सप्लायची वायर असते, ती खोलताना जर बॉडी टच झालं तर स्पार्क होऊ शकतो। त्यासाठी पहिली बॅटरीची मेन वायर काढली पाहिजे, रिमूव्ह करून ठेवली पाहिजे। तर त्यांनी काढायला चालू केले, बॅटरीवर मेन वायर काढलेली आहे। तर आता चला खोलूया अल्टरनेटर, स्टार्ट करूया खोलला। अल्टरनेटरचा बेल्टही काढून घेतला आहे, खालून तो एक मेकॅनिक आहे आणि वरून मी आहे। तर त्याचा मागची मेन सप्लायची वायर तीही काढून घेतली, त्याचा कपलर काढून घेतलेला आहे। ह्याला आता 2 बोल्ट आहेत, वरती आहे ते एक 14चा बोल्ट आहे आणि खाली 16-17चा नट बोल्ट आहे पूर्ण। एक छोटा बोल्ट असतो, एक मोठा बोल्ट असतो तो। तर तो खालून 17चा घालत आहे, मी वरून 14चा बोल्ट रिमूव्ह केला आहे। अल्टरनेटर स्टार्ट केलं काढायला, त्याने टी-टॉमी लावून मागे मी लॉक करून ठेवलं आहे, धरून ठेवलं पानाने, आणि खोलून अल्टरनेटर रिमूव्ह करतो आहे। अल्टरनेटर आपल्या अल्टरनेटरची बोल्ट सर्व खोलून झालेली आहेत। हा एक बोल्ट आहे इथे 14चा, एक खोलायचा आहे। आणि या क्लिपा अल्टरनेटरची बोल्ट सर्व काढून झाली आहेत। अल्टरनेटर आता आपण त्याला अल्टरनेटरला बाहेर घेणार आहोत। थोडी जागा कमी असल्याने अडचणीत असल्या कारणास्तव ते त्रासदायक होतं आहे। अल्टरनेटर जरा रिमूव्ह करण्यासाठी थोडा हे हलवून त्याला कटवून त्याचा प्रयत्न करतो, काढायचा प्रयत्न करतो खालच्या ह्याच्यातनं। खालून तो नील आहे, मी वरून काढतो ट्राय। थोडं जाम असल्या कारणास्तव पहिल्यांदा खोलल्या कारणास्तव तो जाम आहे थोडा, त्याला एक टॉमीने मी साईडनी कटवून घेतलं त्याला। खालना मला ते एक 8 इंची टॉमी मागितली त्याच्याकडून, आणि त्या पाण्याने 8 इंचीने टॉमीने एल टॉमी होती माझ्याकडे मोठीवाली, त्याच्याने मी तो अल्टरनेटर जरा थोडा प्रेस केला बाहेरच्या साईडला, त्यामुळे तो अल्टरनेटर इझिली रिमूव्ह झाला। कारण खाली त्याला एक हे असते, त्यामुळे त्याच्यामध्ये खाचेमध्ये जो असतो लॉक असतो, तो रिमूव्ह केला जर प्ले झाला की शिवाय तो निघत नाही। तर आता निघाला। आता अल्टरनेटर ह्या छोट्याशा अडचणीतनं आपल्याला तो वरती घ्यायचा आहे।
वरती घेताना लक्षात घ्यायचं की दुसरा पाईप किंवा काही कूलंटचा पाईप किंवा विस्कस फॅन किंवा रेडिएटर ह्याला काही डॅमेज होणार नाही किंवा तो हातात आपला पडून तो अल्टरनेटरही डॅमेज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण एक करायला जाऊ एक आणि व्हायचं दुसरं, त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक तो अल्टरनेटर वरती घ्यायचं आहे. आणि ह्या इथे एकच हाताने घेतले ते अल्टरनेटर मी घेतलं वरती. आता अल्टरनेटर आपण घेऊन जाऊया अल्टरनेटरच्या सर्व्हिसवाल्याकडे. आता अल्टरनेटर सर्व्हिस करून तो आपण पहिला चेकिंग करून चेक करायला पाठवायचा आहे. तो चेक केल्यानंतर तो कोटेशन दिलं त्याला काय खर्च आहे काय आहे ते सांगेल तो. तर आम्ही आलो अल्टरनेटरवाल्याकडे आता. तर त्यांनी पहिला प्रॉपर चेक करायला त्याचे घेतले, बॅटरीच्या वायरीवर चेक घेतल्या आणि वायरी कनेक्शन करून पहिला अल्टरनेटर चेक केला. तो अल्टरनेटर फेल झाला आहे की काय आहे तो. तर अल्टरनेटर वायर सप्लायच्या वर जोडून त्याने आर्थिंग त्याच्याकडे जे जुगाड होते ते करून लावून त्याने आम्हालाही दाखवलं कसं अल्टरनेटर चेक करायचं असतं. तर हे बघा, ही बॉडी टच केल्यावरती पेटतं आहे. ॲक्च्युली इथं लावलं ते पेटलं पाहिजे, तर हे दाखवलं त्याने ब्लब लागलं पाहिजे, तर ते लागत नव्हतं. त्यामुळे अल्टरनेटरचं काम हे गेलं सांगत होता. कॉईल बिल सर्व चेक करून त्याने प्रॉपरली पटापट मला होळीच्या कारणास्तव त्यालाही घाई होती, त्याने पटापट मला हे अल्टरनेटर रिपेअर करून दिलं. अल्टरनेटर आलं आहे, घेऊन आलो आहे मी आता अल्टरनेटर फिटिंग करायला स्टार्ट करूया. सर्व रेंज पाने वगैरे सर्व घेतले, पेटी लॉक खोलून आणि फिटिंग करायला स्टार्ट केले. आता फिटिंग अल्टरनेटर टाकला खालचा पहिला बोर्ड लावून घेतल्यावर हे पहा फिटिंग करायचं सेम पद्धत. आपल्याला खालचा पहिला बोल्ट असतो तो 17चा लांबसरक असतो, तो बोल्ट आपल्याला पहिला खालच्या ह्याच्यातनं मॅच करून घ्यायचा आहे आणि नंतर तो वरचा 14चा लावून घ्यायचा आहे बोल्ट. बसमध्ये थोडी किचकट असते कारण जागा कमी असते बसमध्ये, तर थोडा त्रास होतोच का खोलायला. हे मागून मेन वायर सप्लायवर वायर कपलर आहेत ते सर्व लावून घ्यायचं आपल्याला. थोडी जागा कमी असल्या कारणाचं थोडी पण ट्राय चाललेला आहे. तो खालून पकडतोय राहायच्या मी वरून टाईट करत आहे, कारण खालना त्याला टाईट करायला आणि खोलायला प्रॉब्लेम होत होता. त्या कारणास्तव मी स्वतःवरून पानं किंवा हे एलटमी घेऊन त्याच्याने टाईट केलेलं आहे. आपल्यालाही लवकरात लवकर बस त्यांना चालू करून द्यायची आहे. त्यांना परत भरण्यासाठी म्हणजे त्यांचे प्रवाशांच्यासाठी बुकिंग असल्या कारणास्तव त्यांना लवकर पाहिजे होती बस. त्यामुळे मी आणि नील दोघांनी आम्ही मिळून ही बस ऑन रोड करायचा प्रयत्न केलेला आहे, चालू आहे प्रयत्न. आता खालचे बोल्ट लॉक झालेलं आहे, वरचाही लावून घेतो. 14चं पानं आहे, रिंग पानं बघा, त्याच्याने फुल टाईट करून घेतलं आहे वरचा. आणि बाकीची बेल्ट आता तो चढवणार आहे घालून. मी मागच्या वायरी ज्या आहेत त्या लावून घेतो सर्व. हा मेन स्विच आहे, हा जर अल्टरनेटरचा लावला नाही तर अल्टरनेटर चार्ज होते की नाही हे दाखवणार नाही आणि अल्टरनेटर बॅटरी चार्ज होऊ शकत नाही. हा एक मेन वायर आहे, ही वायर आणि ह्या कपलर हे दोन्ही लावलं पाहिजे. त्यांनी नीलने खालून बेल्ट लावून घेतलं वरती. हा अल्टरनेटर आमचा प्रॉपर आता फिटिंग झालेलं आहे. तर सर्व बॅटरी वायर लावून स्टार्ट करायचं गाडी. पाहूया अल्टरनेटर चार्ज होते की नाही ते चेक करून करायचं. आणि अल्टरनेटर कसा चेक करायचा मल्टीमीटर होतं तेही मी दाखवणार आहे ह्याच्यात, कारण अल्टरनेटर मल्टीमीटर चोकरच होतो. आपण आता ही बॅटरी वायर लावून घेतली जी खोलली होती ती बॅटरी वायर लावून घेतली. चावी ऑन करायला गेलो तर कटआउट बंद होता, त्यामुळे कटआउट ऑन करून घेतला पटकन. आणि की ऑन केल्यानंतर बॅटरी व्होल्टेज दाखवत होता 23. तर मला वाटलं चालू होणार आहे, पण गाडी स्टार्ट झाली त्या सप्लायवरती. आणि मल्टीमीटर घेतला आम्ही मल्टीमीटर चेक करायला. एक मेनला लावून आर्थिंग देऊन बघितला तर 28 आपल्याला हा 28 दाखवला पाहिजे अल्टरनेटर चार्ज 28. तर हा 28 अल्टरनेटर दाखवतो, म्हणजे याचा अर्थ अल्टरनेटर चार्ज होतो आहे, अल्टरनेटर बॅटरी चार्ज करतो आहे. तर आता पाहूया. ही बघा गाडी स्टार्ट झालेली, ओके झालेली आहे, गाडीची ऑन रोड झालेली आहे यांची. आणि हे माझी व्हिडिओ थोडी ओके झाली बस ही. आता आम्ही यांची होळीच्या दिवस सुट्टी असून पण आम्ही दोघांनीही गाडी ऑन रोड केली, त्यामुळे ड्रायव्हर लोक पण खुश झाले. ओके, थँक्यू.